शासन झोपेत रयत शेतकरी संघटनेचा आता निर्णायक लढा. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने, ईमेलचा भडीमार. प्रतिसाद नसल्याने 15 जुलैपासून अन्नत्याग उपोषण. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ही बातमी आहे लातूर जिल्ह्यातून. पाहूया सविस्तरपणे. राज्यातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षण, रिक्त शिक्षक पदांची भरती आणि ग्रामीण शाळांचे संरक्षण या मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक जनआंदोलन उभं केलं आहे. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलद्वारे निवेदनं पाठवण्यात आली असून प्रत्यक्ष भेटूनही मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. रयत शेतकरी संघटनेने शासनाला 15 जून 2026 पर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली, परंतु मुदत संपूनही शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्याने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 15 जुलै 2026 रोजी उदगीर तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे. संघटनेच्या मते शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. दुसरीकडे हजारो शिक्षक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था धोक्यात आलेली आहे. आम्ही केवळ निवेदनं दिलेली नाही तर राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल्स पाठवले, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांपर्यंत मागण्या पोहोचवल्या आहेत. प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने सादर केली तरीही शासनाने मौन बाळगले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या उदासीनतेविषयी विरोधात आता निर्णायक लढा उभारला जाईल, असं रयत शेतकरी संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष केद्रे प्रकाश पाटील यांनी म्हटलं आहे. संघटनेने शासनाला अखेरचा इशारा देत म्हटलं आहे की 15 जुलैपासून सुरू होणाऱ्या अन्नत्याग उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी जनआंदोलन, मोर्चे, मंत्रालय घेराव आणि तीव्र लोकशाही मार्गाने संघर्ष उभारला जाईल. शिक्षण हा हक्क आहे, व्यवसाय नाही. या घोषणेने संघटना आता राज्यभर आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.